शिमला हिमाचल प्रदेश या निसर्गरम्य राज्याची राजधानी असलेलं शहर. हे शहर पहाडों की राणी म्हणजे क्वीन्स ऑफ हिल्स म्हणून ओळखलं जातं. ब्रिटिशांनी इथल्या सुखद हवामानामुळे इथे वसाहती वसवल्या, इथला विकास केला. इथे खरेदी तर करताच येते, पण त्याचबरोबर हिमालयीन बर्फाच्छादित शिखरांचं जे मनमोहक असं दर्शन आपल्याला होतं ना, त्याने आपले डोळे दिपून जातात. स्वच्छ सुंदर थंड वाहणारी हवा, डोंगर रांगा, दऱ्या, गर्द झाडी असं मोहक वातावरण असणारं हे हिमाचलमधलं एक मोठं शहर आहे. तेव्हा चला या शिमल्याच्या मॉल रोडला फिरून येऊ. आता शिमल्याला यायचं कसं, तर तुम्ही चंदीगड किंवा दिल्लीहून शिमल्याला पोहोचू शकता. चंदीगडवरून हे ठिकाण 113 किलोमीटर तर दिल्लीवरून 355 किलोमीटर इतकं आहे. इथे बस किंवा टॅक्सीने आपल्याला सहज येता येतं. शिमल्यामध्ये फिरताना पाहायच्या गोष्टी खूप आहेत. त्यापैकी काही सांगायच्या झाल्या तर रिज, झाकू टेकडी, मॉल रोड ही ठिकाणं आहेत. कालका ते शिमला ही टॉय ट्रेनची सफरी कमाल आनंद देणारी. त्यामध्ये खूप निसर्गदर्शन होतं. इथे पॅकेज घेऊन फिरणं कधीही चांगलं बरं का. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या पॅकेज टूर ऑपरेटर म्हणजे चल बंजारेचा नंबर खाली देत आहे. आज इथल्या मॉल रोडची सफर मी तुम्हाला करवणार आहे. मनालीवरून शिमल्यासाठी जाताना वाटेतली सुंदर ठिकाणे, निसर्गरम्य जागा पाहत आमचा छान प्रवास झाला. हो, आणि आमचा हा प्रवास आम्ही कसा सुरू केला हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आमची शिमला कुलू मनाली ही प्लेलिस्ट पहा. वाटेतच सुंदर असा एक झुलता पूल पाहिला. अगदी सूर्यास्तालाच आम्ही शिमला शहरामध्ये आगमन केलं. देवदारांच्या झाडामागूनच सूर्यदेवाचं मनोहर असं दर्शन झालं. आता हॉटेलला आलो, चेक इन केलं. पुढचे 3 दिवस इथेच मुक्काम होता. रूम प्रशस्त होती. मला एक्सपेक्टेड नव्हतं शिमलामध्ये एवढी थंडी असेल. महत्वाचं काय असेल तर आमच्या बाल्कनीतून दिसणारं शिमला शहर खूप सुंदर नजारा होता. हे सगळं कमाल होतच, पण थंडी आहा ती पण भारीच होती. त्यादिवशी प्रवासामुळे थकलो होतो, मग झोपी गेलो. दुसऱ्या दिवशीच्या प्रसन्न सकाळी उठलो आणि तो बाल्कनीतला पहिला नजारा पाहिला. नमस्ते. शिमला की इस पहाड़ों में, वादियों में, मस्त वादियों में आपका स्वागत है. आज हम जा रहे हैं शिमला शहर देखने. चलो. आहा प्रसन्न वाटलं. शिमल्याला निसर्ग संपत्ती अमाप लाभली आहे. हे शहर हिरव्या गर्द झाडींनी, कुरणांनी, बर्फाच्छादित शिखरांनी अगदी सजलेलं असतं. इथून दिसणारे विहंगम असे नजारे आपले डोळे सुखावून टाकतात. ब्रिटिश इमारती, नेटके रस्ते, वळणाच्या वाटा, उतारावरची घरं, त्यामुळे इथे पर्यटक आकर्षित होत असतात. उतारावरची घरे, दुकाने, शहराची ठेवण अतिशय छान असते. मग आता सकाळचा नाश्ता करून आम्ही शिमला शहराच्या दिशेने आगेकूच केली. प्रसिद्ध मॉल रोडवर फिरायला गेलो. गाडी पार्किंगला लावून लिफ्टकडे गेलो. आता तुम्ही विचार, हे लिफ्ट काय प्रकरण आहे? तर इथे हे शहर डोंगर उतारावर वसवलेलं असल्यामुळं वरच्या मॉल रोडवर जाण्यासाठी तुम्हाला लिफ्टचा वापर करावा लागतो. मग त्यासाठी इथे सार्वजनिक लिफ्ट आहेत. 20 रुपये देऊन 20 रुपयाच्या तिकिटात हे लोक तुम्हाला वरती नेतात. समोरच्या मॉल रोडने फिरायला सुरुवात केली. खरं तर इंग्रजांचं वास्तव्य असणाऱ्या लोकप्रिय अशा सर्वच ठिकाणांमध्ये तुम्हाला मॉल रोड हे प्रकरण आढळेल. म्हणजे सांगायचं झालं तर शिमला, मनाली, नैनिताल, मसुरी, देहरादून अशा सगळ्या ठिकाणी मॉल रोड हे प्रकरण आहे. पूर्वी हा फिरण्याचा रस्ता होता, नंतर राहण्याचा झाला आणि तोच पुढे खरेदीचा झाला. एवढंच काय ते बदललं. इथे अनेक कॅफेज, रेस्टॉरंट्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, हस्तकला अशा गोष्टींची असंख्य दुकानं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर इथलं वातावरण खूप प्रसन्न, थंड वाहणारी हवा, त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. मंडळी, आपण आहोत आता शिमल्यामध्ये आणि शिमल्याची थंड सकाळी 10:30 वाजले आणि आम्ही मॉल रोडला फिरायला आलो आहे. रिच नावाचा हा एरिया आहे. जे मागे चर्च दिसतं, इथे लायब्ररी, चर्च अशा ब्रिटिशकालीन वास्तू आहेत. या वास्तू पाहताना समोरचा जो नजारा दिसतो तो सुंदर नजारा आहे.
चर्चमध्ये जाऊन आतली व्यवस्था पाहिली. हे ठिकाण प्रसिद्ध आहे, हा पॉइंट प्रसिद्ध आहे तो इथून दिसणाऱ्या नजाऱ्यांसाठी बरं का. म्हणजे इथूनच निसर्गाचे हिमालयन बर्फाच्छादित रांगांचं एक सुंदर असं दर्शन तुम्हाला होत असतं. घोडेवाले तुम्हाला सतत सवारीसाठी विचारत असतात. तिथे चाललेल्या खादी उत्सवात हजेरी लावली. इथं सगळं आपल्याकडे कसं खादी ग्रामोद्योगचं असतं तसं यांच्या स्टेटचं लोकल जे आहे हँडलूम पासून बनवलेलं त्या शॉल्स आणि जॅकेट्स हे सगळं इकडे आहे. ह्याचं एक्झिबिशन आपल्याकडे असतं तसं आहे. इतर इमारतीही पाहिल्या. या जुन्या इमारती फारच भाव खात होत्या. या भागामध्ये महत्वाचं काय तर प्रचंड स्वच्छता आहे. तिकडे टेकडीवर मागे जाखो टेम्पल आहे, हनुमानाचं टेम्पल आहे. तिकडे जाता येतं वरती थोडंसं चालत किंवा केबल कारने पण जाता येतं. काही लोक गाड्यांनी पण तुम्हाला घेऊन जातात, एक्स्ट्रा पैसे घेतात त्याचे. तिकडे माकड खूप आहेत त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीपासून सावध राहायला लागतं. हातातल्या गोष्टी ते ओढून नेतात. त्यामुळे कमीत कमी गोष्टी घेऊन वरती हनुमानाच्या दर्शनासाठी तुम्ही जाऊ शकता. जाखो टेम्पल तिथून नजारा खूप सुंदर दिसतो शिमल्याचा असं म्हटलं जातं. आता काही काळ मॉल रोडने चालत राहिलो, खरेदी करू लागलो. टर्किश आईस्क्रीम खेळून खेळून हे आईस्क्रीम खेळून खेळून देणारा आईस्क्रीमवाला त्याच्या करामतींमुळे चांगलाच लक्षात राहिला. त्यानंतर चहा झाला, फळं झाली, खरेदी झाली. इथे जॅकेट्स, हिमाचली टोपी, ड्रेस मटेरियल अशा गोष्टींची आम्ही खरेदी केली. भरपूर फिरलो, मनसोक्त बसलो. आता भरपूर खरेदी केली आणि आम्ही मॉल रोडवरून आता निघालोय. कुठे निघालोय आपण माहित नाही आता कुठे निघालो, पण निघालोय. या मॉल रोडवरती थंड वाहणाऱ्या हवेमध्ये आणि कोवळ्या उन्हांमध्ये फिरणं अतिशय आनंददायी अनुभव होता. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. सेनोरिटा, यस सेनोरिटा, यू राइट. तर मंडळी, हा होता शिमल्यातला मॉल रोड. हे ठिकाण तुम्हाला कसं वाटलं ते खाली कमेंट करून सांगा. हो, आणि आपलं चॅनल
सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे. निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.